जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की नवीन क्रिएटरने शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करायला पाहिजेत की लॉंग व्हिडिओ अपलोड करायला पाहिजेत आणि दोन्हीचा नेमका पाया काय असतो, कशा प्रकारे काम करावं लागतं। तर मित्रांनो, आपले लॉंग व्हिडिओला देखील चांगल्या प्रकारे व्ह्यूज येतील। सो मित्रांनो, तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे 1 नंबरला, त्या लिंकवरती क्लिक करून तो पार्ट 1 आधी बघा, नंतर या व्हिडिओवरती या, कारण तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजणार आहे नेमकं तुम्ही कशा प्रकारे काम करू शकता। पण मित्रांनो, जर तुम्हाला तो व्हिडिओ नंतर बघायचा असेल तरी देखील बघू शकता। या व्हिडिओवरती मी सांगणार आहे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमधून किती रुपये भेटतात आणि लॉंग व्हिडिओमधून किती रुपये भेटतात, म्हणजे तुम्हाला अंदाज लागेल की तुम्ही नेमके कशा प्रकारचे व्हिडिओज बनवणं गरजेचं आहे। कारण मित्रांनो, शॉर्ट्स व्हिडिओला जर तुम्हाला माहितीच आहे, तुम्ही कमी वेळामध्ये शॉर्ट्स व्हिडिओ बनवू शकता आणि त्यातून तुम्हाला लवकरात लवकर सबस्क्रायबर वगैरे कंप्लीट होऊ शकतात। पण मित्रांनो, अर्निंगच्या बाबतीत जर बघितलं तर तुम्हाला अर्निंग खूप कमी प्रमाणात होत असते। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ कंप्लीट बघा, तुम्हाला डिटेल्समध्ये समजणार आहे। हजारो व्ह्यूज ज्यावेळी तुम्हाला येतात त्यावेळी शॉर्ट्स व्हिडिओमधून जास्त पैसे भेटतात की लॉंग व्हिडिओमधून जास्त पैसे भेटतात। व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, व्हिडिओला सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP टेक मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून यूट्यूबच्या टिप्स देत असतो। तर चला मित्रांनो, जराही नवे घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जर तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करत असाल तर तुम्हाला अर्निंग खूप कमी प्रमाणात होत असते। पण तुम्ही असं विचार करू नका की मी शॉर्ट्स अर्निंग होत नाही म्हणून अपलोड करणारच नाही, कारण मित्रांनो, शॉर्ट्स व्हिडिओमधून तुम्हाला जितके जास्त सबस्क्रायबर आणि व्ह्यूज भेटतात तितके लॉंग व्हिडिओजमधून भेटत नाहीत। त्यामुळे तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ जो आहे तो नक्कीच बनवायला पाहिजे। पण आधी आपण अर्निंग जाणून घेऊया, त्यासाठी जाऊया आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती। मित्रांनो, मी माझ्या मोबाईल स्क्रीन रेकॉर्डिंग ऑन केलेलं आहे आणि मी माझ्या YT स्टुडिओ ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। आता इथं माझं अर्निंग देखील बघू शकता, 1,86,000 व्ह्यूज आहेत आणि $100 झाले आहेत। म्हणजे सरासरी जर बघितलं 2,000 व्ह्यूजपेक्षा पण कमी व्ह्यूजला आपल्याला $1 बनतोय। ओके, पण मी लॉंग व्हिडिओज टाकतो, शॉर्ट्स व्हिडिओ जास्त टाकत नाही, ठीक आहे। शॉर्ट्स व्हिडिओ जास्त म्हणजे कमीच टाकतो, ठीक आहे। आणि यात आपण जास्त शॉर्ट्स व्हिडिओ टाकत नसल्यामुळे आपण आपल्या मेन चॅनलवरती जाऊया। तर त्या चॅनलवरचं मी आजपर्यंत जास्त कधी अर्निंग नाही दाखवलेलं, तरी देखील आज दाखवतो, त्यामुळे पटापट सगळ्यांनी लाईक नक्की करा। तर मित्रांनो, मी जे आहे ते माझ्या SP क्रिएशन या यूट्यूब चॅनलवरती आलेलो आहे। तर इथं शॉर्ट्स व्हिडिओ आपण सिलेक्ट करूया। आधी शॉर्ट्स व्हिडिओमधला आपण अर्निंग चेक करूया। तर इथं एक व्हिडिओज बघू शकता तुम्ही, 36,000 व्ह्यूज आहेत आपल्या एका व्हिडिओजला, म्हणजे शॉर्ट्स व्हिडिओ आहे, ठीक आहे। तर 36,000 व्ह्यूजला आपल्याला शॉर्ट्स व्हिडिओ किती अर्निंग देऊ शकतो हे आधी आपण चेक करूया। तर इथं ज्यावेळी शॉर्ट्सवरती येतो तर त्यावेळी आपल्याला इथं व्ह्यूज दिसतात आणि सबस्क्रायबर आपल्याला 36,000 व्ह्यूज आल्यानंतर फक्त 56 सबस्क्रायबर भेटलेले आहेत। आणि इथे इस्टिमेटेड रिव्हेन्यू बघू शकता $0.30, म्हणजे $1 ही झालेलं नाही। ओके, $0.30 आपण इंडियन करन्सीमध्ये पण कन्व्हर्जन करणार आहोत। त्याआधी आपण रीचमध्ये जाऊन बघूया। इथं आपल्याला सजेस्टेड व्हिडिओमधून 56% व्ह्यूज आणि शॉर्ट फीडमधून 26% व्ह्यूज आलेले आहेत। ओके, तर इथं बघू शकता खाली। त्यानंतर इथं साईडला रिव्हेन्यू सेक्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथं संपूर्ण डिटेल्समध्ये बघायला भेटेल की नेमकं आपल्याला शॉर्ट्सवरती किती अर्निंग होतं। ओके, तर इथं बघू शकता शॉर्ट फीड ॲड्समधूनच आपल्याला 99% अर्निंग झालेलं आहे, म्हणजे शॉर्ट स्पीडमध्ये जेवढे आपण ॲडव्हर्टाईज रन झालेले आहेत त्याच्याच आपल्याला रिव्हेन्यू झालेला आहे। आणि यूट्यूब प्रीमियम, ठीक आहे, म्हणजे ज्यांनी यूट्यूब प्रीमियम घेतलेलं आहे, सबस्क्रिप्शन यूट्यूबचं घ्यावं लागतं, ज्यांना ॲडव्हर्टाईज दिसत नाही, त्यांनी जर शॉर्ट्समधून आपले व्हिडिओज बघितले असेल तर त्याचं पण थोडंफार अर्निंग आपल्याला भेटतं। तर 0.3% अर्निंग आपल्याला प्रीमियममधून भेटलेलं आहे। तर इथं आपल्याला 36,000 व्ह्यूजला भेटलेले आहेत किती, $0.30, म्हणजे $1 पण नाही। तर याचं आपण एकदा इथून INR मध्ये कन्व्हर्जन करून बघूया। तर इथं करन्सीमध्ये मी आलेलो आहे आणि इथं INR वरती आपण जायचं आहे। तर INR सिलेक्ट केलेलं आहे मी आणि एक वेळेस इथे येऊन आपण रिफ्रेश करूया। रिफ्रेश केल्यानंतर आपण त्या व्हिडिओजमध्ये जाऊया, शॉर्ट्स व्हिडिओमध्ये। तर 36,000 व्ह्यूजच्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी आलेलो आहे आणि इथं तुम्ही रिव्हेन्यू सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता। तर फक्त $25 आपल्याला भेटतात 36,000 व्ह्यूजमध्ये, म्हणजे 36,000 लोकांनी व्हिडिओज शॉर्टमधून बघितल्यानंतर तुम्हाला फक्त $25 भेटतात। म्हणजे 1,000 लोकांनी व्हिडिओज बघितल्यानंतर $1 देखील भेटत नाही। $36 भेटले असते तर 36,000 व्ह्यूजला $36, 1,000 व्ह्यूजला $1 बनला असता। आता आपण लॉंग व्हिडिओचं कन्व्हर्जन जे आहे ते करूया। इथं लॉंग व्हिडिओमध्ये येतो, लॉंग व्हिडिओमध्ये आपण 36,000 व्ह्यूज कुठल्या व्हिडिओला असतील तर त्याचं अर्निंग चेक करूया। ओके, तर इथं मी 36,000 तर नाही, पण त्याच्या आसपासचा आपण व्हिडिओज बघूया। ओके, तर इथे एक आहे 31,000 व्ह्यूजवाला, ठीक आहे। तर 31,000 व्ह्यूज लॉंग व्हिडिओजला येतात, तेव्हा त्यातून किती रुपये भेटतात बघूया। आधी आपण USD मी कॅन्सलच केलेलं आहे, म्हणजे आत्ता डायरेक्ट जे आहे ते इंडियन रुपीजमध्येच तुम्हाला दिसते। ओके, तर इथं 31,000 व्ह्यूज आहेत, म्हणजे आपण शॉर्ट 36,000 व्ह्यूजचा बघितला होता आणि इथं लॉंग व्हिडिओ 31,000 व्ह्यूजचा आहे।
आता तुम्हीच ठरवायचं लॉंग व्हिडिओज अपलोड करणं चांगलं आहे की शॉर्ट्स व्हिडिओ. 31,000 व्ह्यूज आलेले आहेत आणि तिथं आपल्याला 36,000 व्ह्यूजला 56 सबस्क्रायबर भेटले होते. इथं आपल्याला किती भेटलेले आहेत तर 267. म्हणजे का भेटलेले आहेत इतके जास्त? कारण लॉंग व्हिडिओ लोक सर्च करून येतात, त्यांना आवड असते म्हणून येतात, आणि शॉर्ट्स व्हिडिओमध्ये तुमच्या समोर आलेला व्हिडिओ बघत असतात, त्यामुळे तिथं जास्त लोकांना इंटरेस्ट नसतो. 267 सबस्क्रायबर आहेत म्हणजे 36,000 व्ह्यूजला 300 सबस्क्रायबर आरामात भेटू शकतात. त्यानंतर अर्निंग जर बघितलं तर 890 रुपये. तिथं मित्रांनो आपल्याला 36,000 व्ह्यूजला 25 रुपये भेटले होते. इथे 21,000 व्ह्यूजला 890 रुपये भेटलेले आहेत. मी एक डॉलरमध्ये दाखवतो म्हणजे तुम्हाला प्रॉपर अंदाज येईल. ओके, कारण इंडियन करन्सीमध्ये जास्त प्रॉपर तुम्हाला समजत नाही. तर USD बघितलं तर तुम्हाला इथे समजून जाईल की किती रुपये भेटलेले आहेत. इथे एकवेळेस रिफ्रेश करूया. 31,400 व्ह्यूज आहेत आणि रेव्हेन्यू सेक्शनमध्ये गेल्यानंतर $10 भेटलेले. ठीक आहे, म्हणजे 31,000 व्ह्यूजला $10 म्हणजे जवळपास 3,000 व्ह्यूजला $1 बनलेला आहे आपला. ओके, तर इथं बघू शकता रेव्हेन्यू पर RPM म्हणजे रेट पर माईल म्हणजे 1,000 व्ह्यूजला $0.34 आपल्याला बनलेले आहेत. तिथं मित्रांनो आपल्याला 36,000 व्ह्यूजला पण $0.34 नव्हते. इथं फक्त 1,000 व्ह्यूजला $0.34 आहेत. ओके, आणि हे मित्रांनो टायटलवरती पण डिपेंड असतं. थोडंफार इंग्लिशमधलं टायटल असेल तर आणखीन जास्त रेट मिळतो. ओके, किंवा जास्त जर व्ह्यूज सर्चमधनं आले तर आणखीन जास्त रेट मिळतो. तर इथे 63,000 व्ह्यूजचा एक व्हिडिओ आहे. तर याचा आपण अर्निंग चेक करूया. 63,000 व्ह्यूज आहेत आणि याला किती आपल्याला सबस्क्रायबर भेटलेत तर याला 800 म्हणजे जवळपास 1,000 सबस्क्रायबर भेटलेलं आहे आपल्याला यातून. ठीक आहे, तर याला व्ह्यूज किती आहेत? 63,000 व्ह्यूज आहेत म्हणजे 36,000च्या दुप्पट धरू शकता तुम्ही. तर इथं रिव्हेन्यू किती आहे बघा, इथं आहे $61. ठीक आहे, 63,000 व्ह्यूजला $61 म्हणजे इथं जवळपास 1,000 व्ह्यूजला आपल्याला $1च्या आसपास अर्निंग भेटलेलं आहे. 0.98 म्हणजे समजा तुम्हाला 1,00,000 व्ह्यूज आले शॉर्टमधून तर तुम्हाला $100 पण नाहीत भेटणार, पण इथं जर तुम्हाला 1,00,000 व्ह्यूज आले तर तुम्हाला $100 भेटणार आहेत. तर विचार करू शकता 80 पट डिफरन्स आहे यामध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओचं कंपॅरिझन दाखवण्यामागचा उद्देश एकच होता की तुम्ही शॉर्ट्स व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे की लॉंग व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. आणि हेच तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये पार्ट 1 दिलेला आहे, तो एक वेळेस नक्की बघा. त्यामध्ये मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे सुरुवातीला यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला शॉर्ट्स व्हिडिओ टाकायला हवेत की लॉंग व्हिडिओज टाकायला हवेत, जेणेकरून तुमच्या अकाउंटवरती जास्तीत जास्त लवकर सबस्क्रायबर पण वाढतील आणि तुम्हाला मॉनिटायझेशन नंतर अर्निंग पण जास्त होईल. हे दोन्ही व्हिडिओज तुम्ही चॅनलवरती कशा प्रकारे टाकू शकता हेच मी तुम्हाला त्या पार्टमधून सांगितलेलं आहे. तर तो पार्ट देखील नक्की बघा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.